यामिनी बोलली की आम्ही इथं येताना दुष्काळ बराच पाहिला, पण यामिनी इकडल्या भागात दुष्काळ जरी असला तरी लोकांची मनं मात्र अजूनही हिरवी आहे. खरं तर एका आयोजकांसाठी एका थोडंफार शाळा झाला त्या शाळा याच्यासाठी की खरंच त्यांनी महाराष्ट्रातून ऐकायला पाहिजे असे कवी सगळे जमवले. बघण्यासाठी फक्त यामिनीच आहे. आणि मागे मी बोललो म्हणजे विष्णुदादाशी माझं बोलणं झालं की अरे बाबा लातूरचे लोक नेमके असतात कसे, काय कशा पद्धतीने ऐकतील माहीत नाही, पहिल्यांदा येतोय. मग दादा बोलला की अरे विशाल, त्यांनी कान आपल्याकडे दिले म्हणे कार्यक्रमात तरी चालतील, ध्यान अमेरिकेकडे असेल तरी चालेल. मी दादाला बोललो, दादा मग आजी म्हणते बाबू लोकांच्या जिलेबीकडे पाहून पोट नाही भरत, त्याची चटणी वापर कामाची असते. आणि ते लातूरच्या लोकांना नक्की माहिती आहे. तो म्हणतोय त्याचं अजून भाजलं नाही. आगामी उमेदवार आहे मला दया आली तर बघा. रविदादाने सांगितलं की बरेच लोक हसत नाहीत, मोकळं होत नाही. सकाळी विष्णुदादाचे एक मित्र आले API साहेब आणि त्यांनी फोटो काढायसाठी उभे राहिले. विष्णुदादा त्यांच्या सोबत उभे राहिले. फोटो काढला. म्हटलं दादा हसा, दादा काही हसे ना. म्हटलं दादा फोटो काढतोय हसा, दादा काही हसे ना. परत म्हटलं दादा हसा, फोटो काढतोय, दादा काही हसे ना. दादा नंतर सांगितलं घरी बायको फोटो पाहिल्यावर म्हणते की माझ्याशिवाय तुम्ही आमचीच कसे राहू शकता. तुम्ही जर सोबत घेऊन आले असाल तर तुमचं दुखणं समजू शकतो, परंतु कवींना खरंच दाद अपेक्षित असते, कारण कवींसाठी दाद फार महत्वाची असते. त्यांचं दुखणं जे कवितेत मांडलेलं असतं त्यावरती जर तुम्ही टाळ्या वाजून वावा म्हणून जर दाद दिली तर त्याला वाटतं आपल्या दुःखाचं साफल्य झालं. दादाचं लग्न झालं होतं आणि हनीमूनला गेले. आता हसण्यासारखं काही नाही जातात. तिथं त्यांनी अशा कविता लिहिता म्हणून त्यांनी बहिणीवरती खूप सुंदर एक कविता सादर केली. त्यांना चरवणी ऐकवली. बहिणी लाजल्या. दादा म्हणतो लाजू नको बाबा मन. कवींसाठी तुम्ही कविता किती अपेक्षा करत असतील तर हॉलमध्ये तुमच्या याचंही भान असतं की रात्री बेरात्री वावा म्हणायचं नाही. त्यामुळे ते वावा आता म्हणून द्या. कविता गजल आधी काही शेर. अजून सूर्याची किरणेही इकडे काही वळली नाही. अजून सूर्याची किरणेही इकडे काही वळली नाही. जपून ठेवा तुम्ही मशाली रात्र अमावस कळली नाही. दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा. दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा. मग ओठांची जमली नाही, तुझ डोळ्यांची कळली नाही. गझलेच्या दोन ओळी म्हणजे एक शेर झाला की बाबा म्हणायचं असतं. मी एका ठिकाणी गझल सादर करायला होतो. शेर म्हटला, लोकांनी काहीच म्हटलं नाही. मी तो शेर 50 वेळेस म्हटला. जोपर्यंत बाबा म्हटला नाही तोपर्यंत शेर म्हटला. मला वाटतं हा कार्यक्रम आपल्याला इतकाच मी एकटाच संपायचा नाही आहे. वाट्याला बस पडझड असते बाकी काही नाही. जगण्यासाठी धडपड असते बाकी काही नाही. मला भावली होती ती पण तिला आणखी कोणी. मला भावली होती ती पण तिला आणखी कोणी. ज्याची त्याची आवड असते बाकी काही नाही. अस्सल सोने असते त्याचा भाव कधी संपत नाही. अस्सल सोने असते त्याचा भाव कधी संपत नाही. इतरांसाठी जगणाऱ्यांचे नाव कधी संपत नाही. हत्ती घोडे उंटणी प्यादे अजून बाकी तुझ्याकडे. हत्ती घोडे उंटणी प्यादे अजून बाकी तुझ्याकडे. फक्त एक राणी गेल्याने डाव कधी संपत नाही. हत्ती घोडे उंटणी प्यादे अजून बाकी तुझ्याकडे. फक्त एक राणी गेल्याने डाव कधी संपत नाही. कधी कुणी या दुनियेला आधार बनवले.
कधी कुणी या दुनियेला बाजार बनवले, कधी कुणी या दुनियेला आधार बनवले, कधी कुणी या दुनियेला बाजार बनवले. मी केवळ देखणा आरसा होतो आधी, मी केवळ देखणा आरसा होतो आधी, मी केवळ देखणा आरसा होतो आधी. कुणीतरी मारून दगड हत्यार बनवले. मी केवळ देखणा आरसा होतो आधी, कुणीतरी मारून दगड हत्यार बनवले. आता यामिनीचा विषय चालला होता. आम्ही असं रूम मध्ये गप्पा करत होतो. खरंच बाया नसत्या तर काय झालं असतं, विरान झालं असतं. म्हटलं यामिनी खरं, यामिनी बोलली अरे बाया नसत्या तर तुम्हाला घर तुमची कामही नसती करता आली. म्हटलं उदाहरणार्थ ती म्हणे साधे कपडे तरी धुता आले असते का? मी म्हटलं घातलेच कशाला असते. बाया नसतं तर काय झालं असतं. बऱ्याचदा आम्ही अशा कविता लिहिल्या की आम्हाला लोक विचारतात अरे विशाल तुला सुस्त कसं, नारायणला तुला सुस्त कसं. ते शेर नेमके सुचतात कसे याचे काही कहाणी आहेत. पण शेराच्या मध्ये छोटी छोटी कहाणी असते प्रत्येक शेराच्या मागे. ती शेर सांगतो काही सादर करतो. एकदा आम्ही असंच गावाखेड्यात राहणारे पोरं आम्ही गावाखेड्यात वाढलो. विहिरीमध्ये पोहायला जायचो. पोहायच्या आधी पाणी किती खोल आहे तपासण्यासाठी पाण्यामध्ये दगड टाकायचो आणि त्यावरून निर्माण होणार जो काही आवाज आहे त्यावरून समजायचं पाणी किती खोल आहे. पोरं असंच करत होती. नदीवरती किंवा विहिरीवरती पोरं दगड पाण्यात टाकत होती. त्यावेळेस एकदम शेर सुचला की तुला शोधायचा आहेच तळ. व्हिडिओ बंद करा, पाहण्यासारखं नाही. तुला शोधायचा आहेच तळ तर हे उतर खाली. तुला शोधायचा आहेच तळ तर ये उतर खाली. खडा टाकून कळते का कधी नात्यातली खोली. तुला शोधायचा आहेच तळ तर ये उतर खाली. खडा टाकून कळते का कधी नात्यातली खोली. एकदा असंच मित्राच्या घरी गेलो. त्याची लहानशी मुलगी, तिचे सारे खूप सारे खेळणे पडलेले आजूबाजूला. म्हटलं का रे बाबा एवढे सारे खेळणे तुझ्या मुलीसाठी? तो म्हणाला अरे हे तर काहीच नाही म्हणे, वरती गोणी भरलेली आहे. म्हटलं एवढे कशासाठी? म्हणलं त्या मुलीची एक सवय, ती खेळण्यासोबत खेळते 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 आणि तिचं एकदा मन भरलं की ती वरती टाकून देते, खेळण्याकडे पाहत नाही. शेर सुचला होता, मतलानी शेर नंतर लिहिला होता की एकमेकांशी भयानक द्वंद्व झाल्यावर, एकमेकांशी भयानक द्वंद्व झाल्यावर वाल्मिकीने मात केली क्रूर वाल्यावर. कीर्तनामध्ये कुणाचे लक्ष लागेना, कीर्तनामध्ये कुणाचे लक्ष लागेना. ध्यान साऱ्यांचेच होते फक्त काल्यावर. ही तिला आहे सवय वाईट जडलेली, ही तिला आहे सवय वाईट जडलेली. खेळणे फेकून देते खेळ झाल्यावर, खेळणे फेकून देते खेळ झाल्यावर. एकदा असंच माझा मित्र आणि आता बरेचसे भाव वाढले, पेट्रोल वगैरे वाढणार होतं. तर इंधन दरवाढीचा विषय चालू होता. मग मित्राला गाडी घ्यायची. तो म्हणला अरे कोणती? एका मित्राने सजेस्ट केले काम कर म्हणजे प्लॅटिना घे. तो म्हणला का बरं? तिचा ऍव्हरेज जरा चांगला आहे. तो म्हणतो किती ऍव्हरेज आहे? तो म्हणतो 80 किलोमीटर पर लिटरवर ती गाडी चालते. दुसरा मित्र म्हणतो काही पण सांगतो का? माझ्याकडे पण गाडी आहे म्हणे, ती वापरलेली आहे. आणि म्हटलं त्यावरती एकदम शेअर सुचला की तुला माणसा कुठली वस्तू सापडलेली आहे, तुला माणसा कुठली वस्तू सापडलेली आहे जिच्यामुळे ही सारी सृष्टी घाबरलेली आहे. तुला माणसा कुठली वस्तू सापडलेली आहे जिच्यामुळे ही सारी सृष्टी घाबरलेली आहे. आणि नजर विकासाची इकडे मी नको पडावी म्हणतो, नजर विकासाची इकडे मी नको पडावी म्हणतो. कशी बशी ही हिरवळ आपण वाचवलेली आहे. नजर विकासाची इकडे मी नको पडावी म्हणतो. कशी बशी ही हिरवळ आपण वाचवलेली आहे. आणि नकोस सांगू ऍव्हरेज तू उगाच खोटे खोटे, नकोस सांगू ऍव्हरेज तू उगाच खोटे खोटे. अरे नकोस सांगू ऍव्हरेज तू उगाच खोटे खोटे. तुझ्या अगोदर मी ती गाडी वापरलेली आहे. आधी सुचला कसा आहे सांगितल्यामुळे प्रॉब्लेम नसला पाहिजे. गाडीचा शेअर आहे. फारच मोठा गोंधळ झाला, ग्रहण लागले. फारच मोठा गोंधळ झाला, ग्रहण लागले. आणि ग्रहण कधी लागतं? एसपी साहेब भूगोलात वाचलेलं आहे आपण, त्याचं उत्तर गजलेत पाहत असं देता येईल की फारच मोठा गोंधळ झाला, ग्रहण लागले. फारच मोठा गोंधळ
फारच मोठा गोंधळ झाला. ग्रहतारे असो की नाते असो, दोघांमध्ये तिसरा आला की ग्रहणच लागतो. की फारच मोठा गोंधळ झाला, ग्रहण लागले. दोघांमध्ये तिसरा आला, ग्रहण लागले. एक जमाना होता त्याचा रुबाब होता, एक जमाना होता त्याचा रुबाब होता. मिक्सर आल्यावर पाट्याला ग्रहण लागले. एक जमाना होता त्याचा रुबाब होता, मिक्सर आल्यावर पाट्याला ग्रहण लागले. आणि ठेवलेस तू ओठ कपाळी कोमल माझ्या, ठेवलेस तू ओठ कपाळी कोमल माझ्या, ठेवलेस तू ओठ कपाळी कोमल माझ्या. आणि माझ्या दुर्दैवाला ग्रहण लागले. ठेवलेस तू ओठ कपाळी कोमल माझ्या, आणि माझ्या दुर्दैवाला ग्रहण लागले. इतरांच्या दुखण्यावर जे जे हसले होते, इतरांच्या दुखण्यावर जे जे हसले होते, इतरांच्या दुखण्यावर जे जे हसले होते, नंतर त्यांच्याही हसण्याला ग्रहण लागले. इतरांच्या दुखण्यावर जे जे हसले होते, नंतर त्यांच्याही हसण्याला ग्रहण लागले. पण शापित होते बहुधा सुंदर ओठ तुझे ते, शापित होते बहुधा सुंदर ओठ तुझे ते, शापित होते बहुधा सुंदर ओठ तुझे ते. चुंबलेस तू ज्याला त्याला ग्रहण लागले, चुंबलेस तू ज्याला त्याला ग्रहण लागले. फारच मोठा गोंधळ झाला, ग्रहण लागले. दोघांमध्ये तिसरा आला, ग्रहण लागले. काय बारकावा टिपलाय, अनुभव नसतं. माय जेव्हा डोक्यावरून हात फिरवते तेव्हा डोक्यावर केस यायला लागतात. बायको जेव्हा डोक्यावरून हात फिरवते, आपलं काही लग्न झालं नाही. काही चांगली शेर ऐकवतो दादा. नको तिथे जे वाहत आले त्यांना काही उपाय नाही. आमच्या वंदनाताई इथे बसलेला आहे, दादा आहे की नको तिथे जे वाहत आले त्यांना काही उपाय नाही. ज्या ओढ्यांचे झाले नाले त्यांना काही उपाय नाही. आणि ज्यांची दृष्टी धुसर झाली त्यांच्यासाठी चष्मा आहे, ज्यांची दृष्टी धुसर झाली त्यांच्यासाठी चष्मा आहे. स्वतःहून गांधारी झाले त्यांना काही उपाय नाही, स्वतःहून गांधारी झाले त्यांना काही उपाय नाही. एवढ्यासाठीच धोका राहिला नाही, एवढ्यासाठीच धोका राहिला नाही. आपल्यामध्ये सलोखा राहिला नाही, एवढ्यासाठीच धोका राहिला नाही. आपल्यामध्ये सलोखा राहिला नाही. झाड हिरवे पण तरीही वांझ का वाटे, झाड हिरवे पण तरीही वांझ का वाटे. त्यावरी कुठलाच खोपा राहिला नाही. एक एक करता करता त्या पुन्हा बिचाऱ्या आल्या. तुझ्या स्मृतीच्या आज अचानक बनून खाऱ्या आल्या. आणि कधी कुणाला स्वतःच्या घरात दिसला विठ्ठल, कधी कुणाला स्वतःच्या घरात दिसला विठ्ठल. आणि कोणाच्या नशिबामध्ये नुसत्या वाऱ्या आल्या, आणि कोणाच्या नशिबामध्ये नुसत्या वाऱ्या आल्या. शक्य मला जे होते ते सारेच बहाणे झाले, शक्य मला जे होते ते सारेच बहाणे झाले. तुझ्याच साठी दारावरती येणे जाणे झाले. थोडे वेडे होते ते तर फारच पागल झाले, थोडे वेडे होते ते तर फारच पागल झाले. काहीच शहाणे होते तेही दीड शहाणे झाले. आणि तुला हाक देण्याची माझी हिंमत नव्हती तरीही, तुला हाक देण्याची माझी हिंमत नव्हती तरीही तुझ्याच नावावरती माझे किती उखाणे झाले, तुझ्याच नावावरती माझे किती उखाणे झाले. एक व्यथा ही सतत मनाला डसते हल्ली, पारावरती कोण रिकामे असते हल्ली. एक व्यथा ही सतत मनाला डसते हल्ली, पारावरती कोण रिकामे असते हल्ली. पाण्यामध्ये पडता मुंगी धावा करते, पाण्यामध्ये पडता मुंगी धावा करते. मात्र कबूतर व्हिडिओ काढत बसते हल्ली, मात्र कबूतर व्हिडिओ काढत बसते हल्ली. एक व्यथा ही सतत मनाला डसते हल्ली, पारावरती कोण रिकामे असते हल्ली. पाण्यामध्ये पडता मुंगी धावा करते, पाण्यामध्ये पडता मुंगी धावा करते. मात्र कबूतर व्हिडिओ काढत बसते हल्ली.
परिस्थितीशी भिडता भिडता पत्थर झाला आहे. परिस्थितीशी भिडता भिडता पत्थर झाला आहे. बापानंतर मुलगा त्याचा कणकर झाला आहे. सगळ्यांच्या वाट्याला गेलो तरी एकटा पडलो. मिठासारखा येथे माझा वापर झाला आहे. सगळ्यांच्या वाट्याला गेलो तरी एकटा पडलो. मिठासारखा येथे माझा वापर झाला आहे. फकीर पाहून दार घराचे उघडत नाही. फकीर पाहून दार घराचे उघडत नाही. घरात त्याच्या दौलत आहे दानत नाही. फकीर पाहून दार घराचे उघडत नाही. फकीर पाहून दार घराचे उघडत नाही. घरात त्याच्या दौलत आहे दानत नाही. लायक आहे मनगट माझे असून देवा. लायक आहे मनगट माझे असून देवा. मंदिरात मी म्हणून काही मागत नाही. लायक आहे मनगट माझे असून देवा. मंदिरात मी म्हणून काही मागत नाही. मी आईला सगळे दुखणे सांगत बसतो. मी आईला सगळे दुखणे सांगत बसतो. आई मजला कधीच काही सांगत नाही. आई मजला कधीच काही सांगत नाही. एक छोटी कविता आपली रजा. एक शाप नावाची कविता लिहिली होती. प्रसंग तुमच्याही लक्षात येईलच, तुमच्याही वाट्याला हे आलेलंच असेल. आज दुपारी उभा होतो रस्त्यातल्या चौकात. आज दुपारी उभा होतो रस्त्यातल्या चौकात. अचानक येऊन कोणीतरी मागून पकडला हात. आश्चर्यानं मीही मग मान मागे वळवली. एक चेहरा होता निरागस, नजर त्यावर खिळवली. खेळण्यासोबत बागडण्याचंच होतं त्याचं वय. पण नशिबानं मी नाही केली त्या कोमल फुलाची गय. उन्हाच्या जळांनी होत होती अंगाची लाही लाही. नजर गेली खाली आणि कळलं पायातही नव्हतं काही. अवस्था त्याची होती जशी पाडस हळणीपासून चुकलेलं. अमृत त्याच्या ओठांवरचं अजूनही नव्हतं सुकलेलं. काळजाला गेले भेदून शब्द आले त्याच्या ओठी. आणि दोन्ही हात पसरले त्यानं फक्त एका रुपयासाठी. मी विचारलं कुठे तुझी आई बाळा, कुठे तुझा बाप. अरे कुल्ल्याच्या वयात भट्टीत पडला कसा मिळाला शाप. गहिवरला तो जरासा आणि नंतर पुढे बोलू लागला. गुपित त्याच्या आयुष्याचं शांतपणे खोलू लागला. सांगून टाकलं रहस्य जे होतं आतापर्यंत राखलं. म्हणे आई बाबा कळण्याआधीच त्यांनी मला टाकलं. माहिती नाही मिळती की नाही आई बाबा पुन्हा. पण भेटलेच जर कधी विचारेल इतकंच काय होता माझा गुन्हा. जगण्यातल्या असल्यामुळे कोणते रोज श्वास. कधी राहावं अर्धपोटी बऱ्याचदा उपवास. आणखी पुढे सांगितली त्यानं त्याच्या जगण्याची कहाणी. पोटात होती भूक तीव्र, डोळ्यात होतं पाणी. मनात म्हटलं जर का भेटला देव तर विचारेल त्याला जा. मनात म्हटलं जर का भेटला देव तर विचारेल त्याला जा. का अशा निरागस जीवांची तू उगाच घेतो आग. विचार त्या जीवाचा करून येतो अंगावर थरका. विचार त्या जीवाचा करून येतो अंगावर थरका. न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप. न केलेल्या गुन्ह्यासाठी का मिळावा शाप. न केलेल्या गुन्ह्यासाठी का मिळावा शाप. सगळे